आज आपण देखणा चेहरा, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि कसदार अभिनय असणारा हिरो म्हणजेच रवींद्र महाजनी यांचा जीवनप्रवास पाहणार आहोत. 1975 ते 90 या काळात मराठी चित्रपट सृष्टीवर त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला. रवींद्र महाजनी हे मूळचे बेळगावचे होते. ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक हे त्यांचे वडील होते. रवींद्र महाजनी यांच्या अगदी लहानपणीच त्यांच्या वडिलांना नोकरीनिमित्त बेळगाव सोडून मुंबईला यावे लागले. त्यामुळे रवींद्रचे संपूर्ण शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले. त्यांची अभिनयाची आवड शाळेपासूनच त्यांनी जोपासायला सुरुवात केली होती. भविष्यामध्ये नाटक आणि सिनेमातील अभिनय हेच त्यांचं ध्येय निश्चित झालं होतं. परंतु इंटर सायन्सला नापास झाल्यानंतर त्यांच्या पदरी निराशा आली. अशातच वडिलांनी सांगितलं की BA पूर्ण करायचं. त्यासाठी मुंबईतील खालसा महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. रवींद्रांनी BA पास केल्यानंतर शिक्षण जरी पूर्ण झालं तरी त्यांची अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. हळूहळू त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये हातपाय मारायला सुरुवात केली. परंतु एकीकडे हे प्रयत्न सुरू असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि घरची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर पडली. पैसे कमावणे खूप गरजेचे होते, म्हणून त्यांनी इतर काही छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली. आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदींसाठी म्हणून त्यांनी अगदी टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम केलं. दिवसा निर्मात्यांना भेटायचं, ऑडिशन द्यायचं आणि रात्री टॅक्सी चालवायची. अशी कसरत ते 3 वर्ष चालली होती. असं म्हटलं जातं की एक वर्तमानपत्राच्या संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून त्यांचे नातेवाईकही त्यांच्यापासून दूर गेले. परंतु त्याच अडचणींच्या काळात रवींद्रांना मधुसूदन कालेलकर यांची साथ मिळाली. देखण्या रुबाबदार रवींद्र महाजनी यांना मधुसूदन कालेलकर यांनी त्यांच्या जाणता अजाणता या नाटकामध्ये प्रथम संधी दिली. रवींद्र महाजनींनी त्या संधीचं सोनं केलं. लागलीच कालेलकरांनी त्या रुबाबदार युवकाला समोर ठेवून तो एक राजहंस हे नाटक लिहिलं. त्यातही रवींद्र महाजनी यांनाच रोल दिला. नियतीने रवींद्रांना साथ द्यायला सुरुवात केली. म्हणूनच की काय, या नाटकाचा एक प्रयोग पाहण्यासाठी निर्माता दिग्दर्शक V. शांताराम पोहोचले. त्यांनी रवींद्र महाजनींचे काम पाहून त्यांना झुंज या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका दिली. झुंजला यश तर मिळालं, तसेच त्यांची रौप्य महोत्सवी वाटचाल झाली आणि रवींद्र महाजनींच्या रूपाने एका देखण्या रुबाबदार नायकाचं मराठी चित्रपटसृष्टीत आगमन झालं. रवींद्र महाजनींचा 9 वर्षाचा अविरत संघर्ष संपला आणि त्यांनी पुन्हा पाठी वळून पाहिलं नाही. यानंतर आराम हराम है, लक्ष्मीची पावलं, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, देवता, हळदी कुंकू, सून माझी लक्ष्मी, लागे बांधे, उनाड महिना, देवघर, अर्धांगी, राखणदार, कशाला उद्याची बात, दुनिया करी सलाम, हीच खरी दौलत, नवऱ्याने सोडली, देवघर, धडाका, सुळावरील पोळी, मुंबईचा फौजदार असे अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी केले. चांगल्या कथा आणि पटकथेसोबत रवींद्र महाजनी यांचं देखणं रूप आणि रुबाबदार व्यक्तिमत्व यांचं समीकरणच मराठी चित्रपटसृष्टीच्या पटलावर अनेक वर्ष हिट ठरलं. चित्रपटसृष्टीमध्ये ग्रामीण तमाशापटांचा जोर त्या काळात बराच होता. परंतु रवींद्र महाजनी यांचं आगमन जेव्हा झालं तेव्हा त्या काळातल्या निर्मात्यांनी त्यांच्या शहरी व्यक्तिमत्वाला साजेशा कथा निर्माण केल्या. आपल्या कसदार अभिनयाने रवींद्र महाजनी यांनीही त्याला न्याय दिला. सोबतच रवींद्रजींनी बेलभंडार आणि अपराध मीच केला या नाटकाचे अनेक प्रयोग केले आहेत. काही वर्षांपूर्वी रवींद्र महाजनींनी सत्तेसाठी काहीही या चित्रपटांच्या माध्यमातून निर्माता दिग्दर्शकाची भूमिकाही बजावली होती. रवींद्र महाजनींच्या चित्रपट कारकिर्दीची आणखी एक खास बाब म्हणजे त्यांच्या वाट्याला चित्रपटामधून बरीच सुरेल अशी सुरेख गाणी आली. त्यांच्या झुंज या चित्रपटातील कोण होतीस तू काय झालीस तू आणि निसर्गराजा ऐक सांग तू, मुंबईचा फौजदारमधील सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी आणि हा सागरी किनारा, राखणदारमधील नातं तुझणी माझं, जाशील कोठे मुली तू, हात दे मस्त धुंद साथ दे, ही अशी कित्येक गाणी अशी सुरेख उदाहरणं आहेत.
अभिनेत्री रंजना, आशा काळे, उषा नाईक या तिघींसोबत रवींद्र महाजनी यांची अनेक चित्रपटांमध्ये जोडी जमलेली आपल्याला पाहायला मिळते. काही चित्रपटांमध्ये त्यांनी प्रिया तेंडुलकरसोबतही भूमिका केलेली आहे. रवींद्र महाजनी यांना मराठी चित्रपटाला लाभलेला विनोद खन्ना असेही म्हटलं जातं. रवींद्र महाजनी यांच्या रूपाने मराठी चित्रपटाला खरोखरच एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता मिळाला होता, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आज रवींद्र महाजनी आपल्यात नाहीत, परंतु त्यांचे चित्रपटसृष्टीतील मित्र, सहअभिनेते अशोक सराफ म्हणतात की खूप वाईट घडलं. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला. त्याच्यासोबत मी साईड हिरो म्हणून बरेच चित्रपट आम्ही एकत्र केले. त्यातील बहुतेक चित्रपट हिट होते. त्यांच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला देखणा नट मिळाला होता. एक चांगला माणूस, एक चांगला नट, मित्र गमावल्याचं दुःख मनात कायम राहील. प्रामाणिकपणा हा रवींद्र महाजनी यांच्यातला सर्वात मोठा गुण होता. असं होतं रवींद्र महाजनी यांचा अभिनय प्रवास. तुम्ही यांचे चित्रपट पाहिले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा.